नमस्कार मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची यशोगाथा ही शून्यातून विश्व निर्माण केलेल्या व्यक्तिमत्वाची आहे आणि आजच्या यशोगाथेमुळे खूप साऱ्या लोकांचे दुग्ध व्यवसायामध्ये होणारे लाखो रुपयांचे नुकसान आपण टाळणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळणार आहेत आणि खूप सारे सिक्रेट्सही आपल्याला व्यवसायातून कळणार आहेत. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माझे नाव संदीप रतिलाल महाजन, मुक्काम पोस्ट लासूर, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मला आता 9-10 वर्ष झालेत आता या व्यवसायामध्ये. अगोदर आपल्याकडे गाई होत्या, नागोर गाई. त्या दुधाला भाव नसल्यामुळे आपण हळूहळू 2-4 म्हशी अशा वाढवत गेलो. मग आता आपल्याकडे फक्त गाई 5-7च राहिल्या आणि म्हशी 40 झाल्या. आता सध्या म्हशी 40 आहेत. हो, त्यातलं मग दूध देणारा किती आहेत आता? निम्मे राहतात 15-16-20 म्हशी दुधावर राहतात, 15-20 गाभण राहतात. बरं. आणि कुठल्या जातीचा आहे म्हशी आहेत? माझ्याकडे तर जाफर पण आहे, गीर पण आहेत, गावठी पण आहे, मुर्रा पण आहेत, सगळ्या जाती आहेत. बरं. ह्या व्यवसायाला तुम्ही आता म्हणता की आता 40 जनावरं झाली आहेत बुवा, मग तुम्ही हे टप्प्याटप्प्याने वाढवत गेले की काही कर्ज प्रकरण करून वगैरे काही जास्त म्हशी आणल्या? अगोदर तर टप्प्याटप्प्याने 2-2, 4-4च केल्या मी 15 म्हशीपर्यंत. मग त्यानंतर आम्ही जामनगरवरनं, गुजरातकडनं 16 म्हशी आणल्या होत्या. तरी सर्वसाधारण एका म्हशीची किंमत किती आहे मग गुजरात साईडनं आणल्या? त्या टायमाला आम्हाला 1 लाखापर्यंत पडली होती दादा. आता ती म्हैस 1.5 लाखापर्यंत मिळेल. बरं. 1.25 ते 1.5 लाख रुपये. आणि काही कर्ज प्रकरण वगैरे केली का कुठले? हो, कर्ज प्रकरण केलं होतं ना मग मी त्या टायमाला. गुजरातवरनं म्हशी आणल्या त्या टायमाला. अच्छा. बाकी काही सरकारी योजनेचा कुठला लाभ वगैरे? हां, मग ते याचे केलं होतं ना आपण, PM किसानचे, प्राईम मिनिस्टर. PMEPG हां जिल्हा उद्योग केंद्र. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे केलं होतं. किती लोन मिळालं होतं तुम्हाला मग? 20 लाखापर्यंत मिळालं ते. या व्यवसायामध्ये असे उतार चढाव बघितले का तुम्ही? हां, मग जीवनात उतार चढाव होऊ शकता. आता या व्यवसायामध्ये बी होऊ शकतो ना उतार चढाव. बरोबर. म्हणजे कुठल्या प्रकारचे आले बुवा? म्हणजे जसं काही ठिकाणी म्हशी अटॅकने जातात, अटॅकने जातं, वारून जाते, पान लागू शकतं गोठ्यावर, जनावर, साप वगैरे. हां, तेवढं तर सहनशक्ती माणसात ठेवावी लागते ना. म्हणजे वर्षाला एखादी म्हैस तरी काही ना काही प्रॉब्लेम? नाही, माझ्या आता 5 वर्षात 1 म्हैस वारली मायांग काढून. अच्छा, मायांमुळे. हां, मग आता उत्तम गोठा व्यवस्थापनासाठी तुमच्या इथे काय काय योजना केली तुम्ही? चाराचे नियोजन आहे व्यवस्थित, साफसफाई ठेवायला पाहिजे, टायमिंगवर अवलंबून येते सगळं. टायमिंगवर करायला पाहिजे. आपण जे करतोय त्याच्यावर पूर्ण टायमावर. ज्या टायमाला तुम्ही सकाळी 4ला धुत आहे तर संध्याकाळी 4लाच धुवा. 3ला धुतलं म्हणजे दूध कमी होऊन जाईल, 5ला धुतलं तर दूध वाढून मिळेल, सकाळी कमी होऊन जाईल असं. असे प्रॉब्लेम आहे. हां, त्याच्यामध्ये चाऱ्यामध्ये तुम्ही काय काय आहार देतात मग? चारामध्ये माझ्याकडे मसूर आहे. मसूर चारा का? हां, मसूर चारा आहे. बर. नेपियर आहे शेतात लावलेलं. मका कुट्टी, आमच्याकडे मका जास्त पेरला जातो. कोणी दादरची कुट्टी खाऊ घालतं. आपण मसूर असल्यामुळे मकाची कुट्टी खाऊ घालतो आपण. मसूरचा कसा अनुभव आहे तुम्हाला? मी पहिल्यांदाच ऐकलं. चारा व्यवस्थापन मसूर म्हणजे काय उपाय आहे? नेमकं किती फरक आहे दुसऱ्या चाऱ्या त्याच्यामध्ये? जमीन आसमानचा फरक आहे. मसूर असं आहे, दुधाला म्हणजे दूधचा फॅट पण चांगला लागतो मसूरपासून. दूध वाढून मिळतं 1/2 लिटर तरी म्हशी मागे. हा मोठा फायदा आहे त्याचा. आणि तुम्हाला हा चारा कधी 10 किलो लागत असेल तर तो चारा 5 ते 6 किलोमध्ये जनावर येऊन जातं एका टायमाला. दुसरा आपण कुठलाही कुट्टी चारा आणला त्याच्यापेक्षा 50% चारा कमी लागतो. दूध वाढून मिळतं. पाणी जास्त पितं डोर. बरं. आणि बाकी पशुखाद्यामध्ये अजून दुसरं काय दिलं जातं? म्हणजे मका भरडा किंवा मका भरडा खाऊ घालतो मी, चापड, चुनी आणि ढेप. अच्छा. तर पूर्ण म्हशी आता तुमच्या ठाणबंदी आहेत? ठाणबंदी, जागेवर सर्व दिलं जातं? हो, जागेवर. बाहेर काढलं फक्त मांजूर आली का त्या टायमाला बाहेर काढतो आपण. बरं. आणि मशीनचा आंघोळ वगैरे रोज घातली जाते? 2 टाईम. गोठा 2 टाईम साफ होईल, मशीनची आंघोळ 2 टाईम होईल. अच्छा. म्हणजे इथं घाण व्हायला चान्सच नाही. मग मस्टिस वगैरे आजार तुम्हाला कधी सामना करावा लागला नाही का? नाही, आजपर्यंत केला नाही आपण. पण असंच कधी म्हशीने पाय ठेवून दिला स्लॅपवर बसताना अचानक, तसं आपल्या इथे तर काही झालेलं नाही आहे, पण होऊ शकतं ते. आणि साफसफाई राहिली तर 99% तर मस्टडीज होत नाही. सध्या आता सोशल मीडियावर लोक यूट्यूबवर व्हिडिओ बघतात
तर सध्या दुग्ध व्यवसायाचा खूप मोठा प्रचार प्रसार होतोय. त्यातलं काही जण असे पण म्हणतात की बुवा खोट्या यशोगाथा दाखवतायत, खोटी माहिती देऊन बुवा लोक कर्ज काढून या व्यवसायात उतरतात आणि नंतर त्यांना समजतं की बुवा अशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात बुवा, माणसाची अडचण, दुधाच्या क्वांटिटी म्हणा, खर्च. तर मग याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? आता बघा म्हणजे तुमच्याकडे कधी 10 लाख रुपये आहेत आणि तुम्ही 10 म्हशी घेतल्या. 10 म्हशी घेतल्यानंतर ते 10 जोपर्यंत दूध देत आहे तोपर्यंत तुम्हाला तो व्यवसाय एकदम भारी वाटतोय. बरोबर. पण तुमचे नियोजन कुठे चुकतंय? मग त्या मांजूर आल्यावर तुम्ही लावल्याने, त्या लावल्याने ते पुढे जणणार नाही, तुमच्याकडे दूध राहणार नाही. मग तुम्हाला सगळं तर घरूनच खाऊ घालायचं आहे. मग ते कोणती केव्हा जनेलनी केव्हा मांजूर येईल नाही, मग तुम्ही लावणार. म्हैस ही 3-4 महिन्यामध्ये मांजूर आल्यावर लागायलाच पाहिजे. कोणाच्या मुक्का मांज राहतो, कोणी नुसतं सोटाच गाडतं. एखादी म्हैसाशी आहे ती ओरडते तर मांजूर आहे बुवा असं. बाकी या गोष्टी कधी ज्यांनी केल्या नाही तर त्यांना दुग्ध व्यवसाय 50 रुपये काय 100 रुपये लिटर दिले तरी परवडणार नाही त्यांना. म्हणजे म्हैस गाभण कुठल्याही परिस्थितीत राहायलाच पाहिजे. व्यवसाय फेल आहे म्हणजे फेल आहे, तो व्यक्ती यशस्वी नाही. नाही जे बरं, मग आता बऱ्याच जणांचं काय राहतं की शेती सांभाळतात, व्यवसाय व्यवसाय. मी स्वतः तर कधी कधी म्हणजे दुर्लक्ष होऊन जातं बा, कामाच्या तणावामुळे म्हणा, दुसरे प्रॉब्लेम्स असतात. हा ना, मग त्याच्यावर उपाय काय? समजा माझ असा नाही ना दादा, माझ 12 घंटे राहतो. तुम्ही कुठूनही आले एक विजेट तबेलाला द्या ना, तुम्ही कुठली मांजूर आहे काय आहे. मग तुमच्या इथं रेड्याचा वापर करता की रेडा मोकळा सोडलेला असतो का? हा, बांधलेला आहे ना. मांजूर आली ती म्हैस बाहेर काढायची, रेडा सोडायच्या, लावून घ्यायच्या. अच्छा, म्हणजे रेड्याला मोकळा सोडायचं नाही. सोडायला पण नाही पाहिजे का? सोडायला बी नाही पाहिजे ना. रात्री कधी कधी बांधलेलं आहे. मारतात बुवा. हा, एकमेकाला मारता. आणि मांजूर कधी आली रात्री म्हैस तर तो तिला रात्रभर त्रास दिल ना. अच्छा, म्हणजे स्लॅपवर पाय निष्ठू शकतो, पडू शकते, पाय मोडू शकतो मग तिच्या. म्हणजे आपल्याला वैयक्तिक लक्ष देणं भागच आहे. बिलकुल. कुठलाही व्यवसाय करा, बरोबर, लक्ष नाही तर तो व्यवसाय फेलाच आहे ना तुमच्या. बरोबर. आता जसं आता हे बिहारी लोक कामाला ठेवले जातात सर्वीकडे, आता तोच प्रकार चालू आहे. गावातल्या माणसं टिकत नाही किंवा त्यांची जाणत नाही राहिली कामाला. सर्वीकडे बिहारींचे अनुभव आहेत. बिहारी, तुमचा बिहारींबद्दल अनुभव सांगा आम्हाला. बिहारी त्यांच्या म्हणजे आपली कधी लाईन राहिली बिहारी बोलवायची आणि आपली वागणूक चांगली राहिली त्यांच्याशी. कोणाची वागणूक कशी राहते आता, नोकर या त्याला तुच्छ कधी समजलं, तो तुमच्याकडे जास्त दिवस काम करत नाही. तो करत नाही तर करत नाही. त्यांच्या पण ग्रुप असतो, ते दुसऱ्याला पण येऊ देत नाही. नाही रे भाऊ, तो मालक व्यवस्थित नाही आहे, तिथे जाऊ नको तू. मग कसं काय, बिहारी तुमच्याकडे थांबणारच नाही, तुमची वागणुकीवर अवलंबून आहे. आता मग आमच्या गावात आहे मी, तरी माझ्याकडे आता 3 वर्षापासून बिहारी आहेत. मला तर असा अनुभव आहे तर ते ज्या टायमाला गावाला गेले मला माणसं देऊनच गेलेले आहेत. म्हणजे नुसतं बिहारींना पैसे देणं पुरेसं नसून पुरेसं त्यांना चांगली वागणूक गरजेचे आहे. तुच्छ नका लेखा तुम्ही कोणाला. बरोबर. मग तरी आता तुमचे जे बिहारी कामाला लावलेले आहेत त्यांचं पैसे तुम्ही कसे देतात? म्हणजे महिन्यानुसार आहे का एका म्हशीप्रमाणे, कसं गणित आहे त्यांचं? नाही, आता माझ्याकडे तर 13 म्हशी देतो आम्ही त्यांना, 13-14. बाकी एखादी म्हैस तर 13-14 म्हशी सांभाळतो. दूध काढण्यापासून ते दूध देऊ अथवा नको देऊ. मग त्याला एकाला किती पगार? आता पगार 15,000 रुपये आहे त्यांना. आणि बाकी समजा स्वयंपाक ते घरी बनवतात? हा, त्यांना नाही, त्यांना फक्त गॅस सिलेंडर भरून देतो मी माझ्याकडून. बाकी सगळं किराणा वगैरे ते करतात त्यांच्या पगारातून. हां. बरं. आणि वर्षात मग ते किती तास घरी जाता वगैरे कसं काय? आता माझ्याकडे तर 3 वर्षापासून म्हणजे सरासरी गणित कधी मारलं 3 वर्षात माझ्याकडे 33 आलेले आहेत. एक वर्ष काढून गेले समजा. कोणी 16 महिने काढले, कोणी 8 महिने काढले, पण 8 महिने तर काढूनच जातात ते. बरोबर. त्याच्यामध्ये आता आपल्या लोकांचं काम करण्याची पद्धत आणि यांच्या काम करण्याची पद्धत बिहारींच्या, तर काय फरक आहे? त्यांच्याकडे टायमिंग आहे, आपल्या माणसाकडे टायमिंग नाही आहे. आज 3ला करेल तर उद्या 4ला करेल तो. त्यांचे तसं नाही. सकाळी 4:10ला धुवायला सुरुवात झाली, दूध काढायला, तर ती रोज 4:10लाच होईल. अच्छा, म्हणजे ते वेळेचे पक्के बाकी ते असे आणि करत नाही. वेळेचे पक्के म्हणे तर दूध जनावर बी वेळेवर तेवढंच दूध देतात, कम जास्त दूध होत नाही. अच्छा, म्हणजे ते पण एक याच्यामध्ये हां, त्यांचे चारा पाणी. आता माझ्या इथे 11, 11:15 पर्यंत तुम्ही आलेत, सगळं होऊन शांतता झाली, जनावरे बसून गेले. आता 2:30 वाजेपर्यंत ते जनावरं बसून राहतील, आराम होऊन जाईल त्यांच्या पण. म्हणजे संध्याकाळी त्यांना दूध द्यायचे म्हणजे द्यायचेच आहे तेवढं.
दिवसातनं किती वेळेस पाणी पाजलं जातं काय? 2 वेळा पाणी पाजलं दादा अच्छा. आणि 2 वेळा चारा. बरं दादा, आता सोशल मीडियावर असं दुग्ध व्यवसायाचे खूप सारे व्हिडिओ आहेत, खूप साऱ्या यूट्यूबवर व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये यशोगाथा आहेत की एवढा दर महिन्याला एवढे लाख रुपये पैसे कमवले जातात बुवा. आता तुमच्या 40 म्हशी आहेत, त्याच्यापैकी किती म्हशी दूध देत आहे? 15-20 म्हशी. तुमचं गणित कसं आहे बुवा? नेमकं उत्पन्नाचं गणित ऍक्च्युअल मध्ये सांगा आम्हाला. सत्य परिस्थिती, खरं सत्य परिस्थिती अशी आहे दादा, 40% तर हमीचे आहे पैसा. अच्छा. 10,000चं कधी दूध असेल तुम्हाला 4,000 प्रॉफिट आहेच. बरोबर आहे 100%. फक्त नियोजन करा. मग त्याच्यात सगळं येऊन गेलं, तुमचे दाण ढेप येऊन गेले, माणसांच्या पगार येऊन गेला, चारा येऊन गेला, सगळं येऊन गेलं. मग आता तुमचं 15 सध्या दूध किती जात आहे तुमचं लिटर? आता माझे एका वेळेला? 85 लिटर दूध चालू आहे दादा वेळेला? एका वेळेला. सकाळी 85, संध्याकाळी 75. 5-10 लिटरच्या हेरफेर असतो दुधामागे. बरोबर. त्यामध्ये मग तुम्हाला कसं परवडतंय बा? म्हणजे समाधानी आहेत का तुम्ही बुवा? हो बिलकुल व्यवस्थित. दुसऱ्याच्या इथे काम करण्यापेक्षा हा व्यवसाय सगळ्यात उत्तम आहे. फक्त याच्यात मेहनत आणि नियोजन. बरोबर. आता बरेचसे दुग्ध व्यावसायिक तक्रार करतात की हा व्यवसाय परवडतच नाही किंवा म्हणजे बेसड केल्याशिवाय परवडू शकत नाही बुवा, इमानदारीने हा व्यवसाय नाहीये. तर तुमचा काय अनुभव आहे? काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही लोकांना? मी आजपर्यंत 1 लिटर पाणीसुद्धा टाकलेलं नाही दादा, तरी मला चांगल्या प्रकारे परवडतोय हा व्यवसाय. मग हे असं सांगणाऱ्या लोकांचं नेमकं चुकत कुठं असेल? मग नेमकं तेच परवडत मी कशामुळे नाही बुवा तुमच्या सांगितलं अनुभवात? तसंच ना. 10 लाखच्या म्हशी आणल्या, त्यांना लावलेला नाही, टायमिंग ठेवला नाही, कुठल्या गोष्टीचा रेडा आणला नाही किंवा लावला नाही, किंवा दुसऱ्या नंतर त्याच्याकडे पैसा उपलब्ध झाला नाही. हां. त्या 10वरच अवलंबून राहिला तो. त्या 10च्या मागे त्याच पैशांवर 5 दूध चालू असताना कधी घेतला असते त्याने 5 दुसऱ्या म्हशी, हां. तर त्याला त्या 5 आणि या 2-3 परत 7-8 ज्याला जास्त दूध देऊ त्याच्याकडे. बरोबर. तोपर्यंत पहिल्या म्हशी आणलेल्या लागल्या जास्त मांजूर येऊन. ते नियोजनच पाहिजे ना. तुम्ही कुठलाही व्यवसाय केला, एकदा 50,000 टाकले म्हणजे नवीन तुमच्या खिशात 50 पाहिजेलच, बरोबर. तरच तो व्यवसाय का. तुम्ही आता समजा 50,000ची म्हैस घेतली आपण, हम्म. 50,000ची म्हैस घेतल्यानंतर तिचे दूध चालू झालेलं आहे तुमच्याकडे. हां. दूध चालू झाल्यानंतर तुम्ही काय करता? पेमेंट आला का हां. शेतीचे मजुरीत वाटून देणार, काय करून टाकणार, तो पैसा तुमच्या गणितात बसतच नाही. हम्म. हां, आणि ज्या टायमाला ती बंद होऊन जाते, हम्म. मग त्या टायमाला तुम्ही म्हणता बापरे आता येईन, तर 7च महिने दूध दिलं, हां. मग आता कुठे आहे आपल्याकडे? बरोबर. मग नवीन तुमच्याकडे ते 50 पण राहत नाही, ते तुम्ही सगळे इकडे तिकडे करून टाकलेले राहता. पण तो पैसा साठवून तिच्या जागेवर लगेच अजून दुसरी बांधली तर तुमचा व्यवसाय वाढत चालतो. तुम्ही 2-3 वर्ष कष्ट करा, असे व्यवस्थित संगोपन करा सगळ्या गोष्टीचं, तर तुम्हाला परवडणारच आहे ना. कुठलाही व्यवसाय असो. तुम्ही म्हणणार आज घेतलं मला सकाळी याच्यापासून भरपूर लाभ पाहिजे, असं तर कुठलाच व्यवसाय नाही आहे. बरोबर. माझ्या इथे तर नियोजन असं आहे, मी आजपर्यंत एक पारडी असो का ह्याला असो विकलेला नाही आहे. हां. मला त्यांचे संगोपन करून वाढवायचे. या पारड्या आता तयार झाल्या म्हणजे मला भविष्यात नवीन म्हशी घ्यायची गरज नाही. पण मनाला कधी वाटलं तर नाही भाऊ 40च्या आपल्याला 100 करायचे आहे अजून याच्यात, या व्यवसायामध्ये आपलं यशस्वी आहेत आपण, तर मी घेऊ शकतो, वाढवू शकतो. बरोबर. किंवा एवढ्याच ठेवायच्या आहेत. या 40 तर आहेत, अजून एका वर्षात माझ्या 10 पार्ट्या तयार होऊन जातील, 50 होऊन जातील. त्या 10च्या मागेल दुसरा लाट आहे, अजून 10 तयार होतील. असं तो तर वाढतच चालणार आहे व्यवसाय. तुम्हाला आता संख्या वाढवायची आहे का अजून? हो वाढवायची. न्यायची म्हणजे संख्या तरी आता सध्या 40 आहे तुमची. 40 आहे, तरी माझी इच्छा आहे तर 100 म्हैस माझ्याकडे व्हायला पाहिजे. 4-5 माणसं काम करायला पाहिजे आपल्याकडे. मी माझ्या माहितीनुसार सांगतोय, माझ्याकडे शेवट दूध 1 क्विंटल 35 लिटर असतं. त्या टायमाला मी 1,00,000-1.25 लाख रुपये कमवतो. पण ते मग त्या टायमाला आपल्याकडे दूध तेवढं अवेलेबल असतं. 12 महिने असं कुठलंच जनावर नाही तर तेवढं दूध देईल. मग ज्या टायमाला अशी मुलाखत घेतायत तुम्ही, त्या टायमाला त्याच्याकडे कधी तेवढं दूध उपलब्ध राहिलं, तो त्या दिवसाचे गणित मारून तुम्हाला सांगून देतो तर एवढं आहे भाऊ. पण ते 12 महिन्यात तुमच्याकडे 40 लिटर बी राहतं. त्या ज्या टायमाला कमी होता, गाभण काढ येतो त्यांच्या, त्या टायमाला तुमच्याकडे तेवढं राहतं. मग मी सरासरी अकाउंट असं काढलेलं आहे तर 50-60 हजार रुपये महिना तुम्हाला पडतो 12 महिन्यापर्यंत. हां, असं जास्त दूध देतो काढ न पकडता सरासरी पकडायची. ते योग्य गणित आहे.
मग आता तुमचा मुख्य खर्च जास्त कशावर आहे? चाऱ्यावर, ते पशुखाद्यावर मुख्य खर्च जास्त कशावर? पशुखाद्य तर प्रत्येकाला विकत आणावं लागणार आहे. आपण बचत चारामध्येच करू शकतो. तुमच्याकडे कधी शेती अवेलेबल असेल तरच. हा हा. आता मी नेपेर लावलेलं आहे शेतात. अच्छा. हिरवा चाऱ्यामध्ये नेपियर. नेपेर दिलं. मग तरी एका म्हशीला दिवसाला आपण किती चारा एक वेळेला दिला गेला पाहिजे? अंदाज असेल तुमचा बुवा असा? अंदाज म्हणजे माझ्याकडे आता बघा कसं, ज्या टायमाला नेपेर खाऊ घालतो मी त्या टायमाला मी मसूर एकच टाईम करतो, आणि नाहीतरी मसूर गरम राहतो बरोबर. जास्त, म्हणून मी एकच टाईम मसूर खाऊ घालतो. आणि दोघं टाईम कधी टाकायचे आहे, मग कुट्टीवर थोडा थोडा मसूर मारायचा. बरं, आता दुसरा चारा आणि मसूर चारा सांगताय तुम्ही, त्याच्यामध्ये किमतीमध्ये काय फरक आहे? हा म्हणजे तुम्ही सिजनेबल कधी भरला तर तुम्हाला 6 ते 7 रुपये किलोपर्यंत मिळतो त्या टायमाला. म्हणजे इतरपेक्षा स्वस्त आहे का? हां, ते का ते ॲव्हरेज आहे रे? आता बघा तुम्ही, दादरच्या पोह्या 20 रुपये पण जातो आणि 40 रुपये पण जातो. हां. साल भाव नाही, चारा जास्त राहिला तुम्हाला 2 पैसे कमी मिळेल. जसं आता तुम्ही तुमचं हे मसूर चाऱ्याचा मी पहिल्यांदाच बघितला, अनुभव सांगितला की दूध इतकं वाढतं बा, तसंच मी मुरघाचं पण ऐकलेलं आहे. तर समजा मग आता तुमचं हे जर चारा कोणाला घ्यायचा असेल, काही लोकांना माहिती नाही कुठे मिळतो काय मिळतो, आपण तुम्ही सहकार्य करणार का? हां, मग मागून देतो ना आपण. डिस्क्रिप्शन मध्ये आपण तुमचा मोबाईल नंबर देऊन टाकू. हो हो, चालेल दादा. तुम्हाला लोक मार्गदर्शनासाठी कॉल करतील तर तुम्ही त्यांना सहकार्य करणार का? हो, सरकारी बी करेल, चारा पण मागून देईल चाऱ्यापासून. आणि काही लोक कसे असतात, प्रत्यक्ष भेट द्यायचं म्हणतात, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ देऊन त्यांना तुम्ही भेट देऊ शकतो मी त्यांना, जेणेकरून कोणाचं लाखो रुपये नुकसान होऊ नये व त्यामागे आमचा हा उद्देश आहे. उद्देश आहे. बरोबर. आणि मला तर या व्यवसायामध्ये असं वाटतं आता शून्यापासूनच सुरुवात करायची. तुम्हाला त्याच्यात काही माहीत नसणार, आणि आज तुम्ही 13 म्हशी आणून बांधून दिल्या, हा, माणूस ठेवून घेतला, त्याच्यात परवडत नाही. शून्यापासून सुरुवात करा. तुम्ही स्वतः करा, अगोदर तुम्ही स्वतः करून बघा. तुमच्याकडनं कधी होत असेल तर या व्यवसायाकडे वळा. माणसांवर अवलंबून नाही राहिलं माणसांवर अवलंबून राहायचे नाही. पाहिजे. माणसं ते बियाही असो, पैसा असो, काहीतरी. काय बी, तुमच्याकडे पैसा असेल आणि माणूस नसेल, तो पैसा बी काही कामाचा नाही. बरं. त्या टायमाला काय करणार? हम्म. पैसे भरपूर आहेत, पण येणारा तुमच्याकडे तयार नाही, तर तो पैसा काहीच कामाचा नाही ना. अजून एक अनुभव, ज्यावेळेस कोरोनाची स्थिती होती त्यावेळेस बरेचसे बिहारी सर्व ठिकाणी चालले गेले होते वापस, बिहार UP कडे. हां हां. तुम्हाला पण तसा काही अनुभव आला का? कोरोनाच्या वेळमध्ये तर आम्ही स्वतः करत होतो दादा. त्या टायमाला माणसं, त्या चालले गेले होते का सोडून? आणि त्या टायमाला आपल्याकडे म्हशी कमी होत्या. बरं. आम्ही पूर्ण म्हणजे माझा मुलगा आहे, मिसेस आहे, मुलगी आहे, आम्ही सगळं घरीच करत होतो हँडल सगळं. म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ आहे म्हणजे हां. अडचणीच्या काळामध्ये, असं नाही की तुम्ही हो, मी 15 दिवस बी कधी गेलो ते सांभाळू शकता ना. सध्या महाराष्ट्रात म्हणा किंवा सर्वीकडे हरियाणाच्या मशीनची खूप चर्चा आहे. तर मग तुम्हाला काय वाटतं की तिकडच्या म्हशी घेतल्या पाहिजे की आपल्याच मशीनचं संगोपन केलं पाहिजे व्यवस्थित? माझ्याकडे सगळ्या जातीच्या म्हशी आहेत दादा. गावठी बी आहे, हरियाणाची बी आहे, हां. जाफर बी आहे. अच्छा. असं तुमच्याकडे कधी तेवढा पैसा अवेलेबल आहे किंवा तुम्हाला त्याच्यातलं काहीतरी कळतंय तर तुम्ही जेवून आणा. पण तुम्हाला त्याच्यातले शून्य काही समजत नाही आणि तुम्ही हरियाणा जेवून बसताय आणि तिथून आणल्यावरती म्हैसी ते 2 लिटर दूध देते, तर तुम्ही कसं काय चालवणार हा व्यवसाय? बरोबर. बऱ्याच जणांची अशीच फसवणूक झालेली आहे की बुवा तिथं दाखवली जाते बाबा, इथं आल्यावर नेमकं दूध क्वांटिटी कमी होऊन जाते बुवा, आणि त्याच्या मागे त्याला वातावरण शूट होत नाही. जसं आपण इथून गुजरात गेलो, आपल्याला तिथलं पाणी भाग देत नाही, तसं ते म्हैसला मेंटेन व्हायला काहीतरी 4-6 महिने लागतात. तोपर्यंत तिच्या दुधाच्या काळ निघून जातो. अच्छा. मग स्थानिक मशीननाच प्राधान्य दिलं पाहिजे म्हणजे? हा, जोपर्यंत गावाकडे तुम्हाला भेटत असेल तुमच्या जिल्ह्या आजूबाजूला, आणि भरपूर जण विकता बी घेता बी. आता मला रेट मिळतोय म्हणजे माझे एका टायमाचे जे दूध आहे दादा, ते मी हॉटेलवर दिलेलं आहे. 71 रुपये भावाने दिलेलं आहे. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. पैसा मागून घ्यायच्या, क्वालिटीमध्ये काहीच फरक 19-20 करायचे नाही. डेअरीवर जे दिलं जातं आहे त्याच्या म्हणजे मला फॅट मागेल तिथे पण 30 पैसे जास्त आहेत मला. म्हणजे 70 रुपयेच पडतात तिथं पण तुम्हाला ते? 65 रुपये, 60 ते 65च्या रेंजमध्ये, आणि हे 71 रुपये. म्हणजे माझी सरासरी कधी गणित काढलं तर 68-69 रुपये मला दूध पडून जातं. म्हणून मला तर हा व्यवसाय परवडतोय. जसं मग आता समजा 70 रुपये लिटर आपल्याला भाव मिळतोय, तसं एका म्हणजे 70 पैकी किती खर्च मशीन लागून जातो समजून घ्या. 30 रुपये 40 रुपये एका गणित म्हणजे मागे खर्च
एका टायमाचा खर्च काढूनच घ्या ना तुम्ही. 10 लिटर कधी दूध तुम्हाला येत असेल तर 5 लिटर खर्चमध्ये 50% उत्पन्न आहे. हा. मग चारा बिरा पकडून आपण सगळं नियोजन कधी व्यवस्थित बारीक करून तर 40% काही आपल्याला हरकत नाही आहे पकडायला. हमखास ना 40% राहू शकतो. बरोबर. सगळं मग त्याच्यात तुमचे वीज बिल येऊन गेलं, माणसांच्या पगार येऊन गेला, चारा येऊन गेला, ढेप दांड वगैरे सगळं येऊन गेलं त्याच्यात. म्हणजे मग या व्यवसायामध्ये ज्याची कष्ट करायची दानत नसेल त्यांनी या व्यवसायाकडे लॉस मध्ये जेव्हा तो बहानेच करेल मग हा, माणूस नाही, हे नाही ते नाही. बाकी हा व्यवसाय माणसाचे म्हणजे माणसावर कधी अवलंबून राहायचे तुम्हाला तर हा व्यवसाय करूच नका. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जनरली व्यवसाय हा लोक बरेच जण करताय, पण म्हशीचा विमा कोणीच काढत नाही, तर ती गरज नाही वाटत का विमा काढण्याची? विमा काढायचे माझ्या स्वतःचे अनुभव असा आहेत आता. हां. तर विमा कधी काढायला गेला तर माझ्याकडे कधी 10 म्हशी आहेत, तर त्या 10 म्हशींचा विमा काढायला मला म्हणजे म्हशी मागेल 3,000 रुपये सांगितलं ते. एका म्हशीचे 3,000 रुपये. 3,000 रुपये सांगते मग मग. आता प्रायव्हेटचा 3,000 रुपये, त्याच्यामध्ये मग काय काय समावेश असतो बुवा? म्हणजे अटॅकचा पण अटॅक असतो, साप चावणे, मायांग काढणे. मग विमाचा खर्च जास्त असल्यामुळे काढला जात नाही. काढला जात नाही. मग सरासरी लोक काय म्हणतात, आता मी माझा विचार असा केलेला आहे तर एवढा पैसा दरवर्षी जातो बुवा आपला. एका वर्षात तर माझे 5 वर्षात एक म्हैस मेली. मी 5 वर्षापर्यंत 40 म्हशींच्या कधी विमा काढला असता तर माझा पैसा किती गेला असता. बरोबर. मग मी गणित मारलं, दरवर्षी एक म्हैस मरूनच जाते बुवा आपले. आणि ते काही लाख रुपयाचे म्हैसचे लाख रुपये देत नाही, ते लाख रुपयाचे म्हैसचे 50,000 रुपये देतात जेमतेम. हा, पुरी किंमत देत नाही ना ते. अच्छा, असा हा विषय म्हणजे महत्त्वाचा. हा, मग हा व्यवसाय पार्ट टाइम करायला पाहिजे की फुल टाइम करायला पाहिजे? फुल टाईम. पार्ट टाइम करा म्हणजे कसं, मग तुम्हाला त्याला जोडून पाहिजे ना, त्याला व्यवसाय लागून पाहिजे ना. जशी शेती तुम्ही इकडे विजिट देऊन तिकडे जेऊ शकता, बरोबर. स्वतःचे पाहिजे ते. तुम्ही दुसऱ्याच्या दबावामध्ये काम करणारा नाही पाहिजे ना तो मनुष्य. म्हणजे एकंदरीत तुम्ही आता या व्यवसायापासून पूर्ण समाधानी आहेत शेतीपेक्षा तरी? शेतीपेक्षा बिलकुल 100%. बरं, आता येणाऱ्या काळामध्ये जसं आपण म्हणता की शेतीचं कोणी म्हणतं शेतीचं भविष्य नाही आहे, निसर्ग असा होत आहे, खतांचे भाव वाढताय, जमिनी खराब होत चाललेला आहे, तर ह्या व्यवसायाबाबतीत तुमचं काय भविष्य आहे की बा भविष्य कसं आहे या व्यवसायाला? माझे तर त्याच्यावरच भविष्य चालू आहेत आता. 9-10 वर्ष झाले मला. गावडीपासून सुरुवात केली होती. आज आपण एवढ्या म्हशींचे मालक होऊन गेलो आहे. म्हणजे एवढा 30-35 लाखाचा गोठा बांधला, 40-50 म्हशी जोडल्या आपण. हां, मग माझी ती सुरुवात त्याच्यापासून आहे. त्याच्यावर मी सगळे हप्ते वगैरे भरून घरातला पूर्ण खर्च आपण म्हणजे व्यवस्थित समाधानी आहे मी. म्हणजे विषय कसा असतो, बरेच लोकांचं म्हणणं कसं राहतं की जसं शेतीमध्ये एकच पिकाची लागवड केली त्याचे भाव कोसळतात बुवा, तर दूध धंद्यामध्ये खूप सारे लोक उतर केल्यानंतर दुधाचे भाव मिळणार नाही असं तुम्हाला वाटतं का शक्यता? न तेवढे फेल बी होत आहे ना मग. अच्छा, तेवढं उत्पादन. आणि हा बरं, महत्त्वाचा प्रश्न की जेवढं शुद्ध दुधाचे डिमांड आहे तेवढं उत्पादन आहे का दुधाचं सर्वीकडे? दुधाच्या चालू आहे सर्वांच्या? नाही दादा, दुधाच्या कधी सर्वे केला मी, फक्त माझ्या गावाच्या सर्वे करतोय. बाकी इतर सर्वे काही करत नाही आपण. माझ्या गावाच्या कधी सर्वे केला आणि सगळं गावाचं दूध कधी जोडलं तर प्रति घराला फक्त 400 ग्रॅम दूध येत आहे माझ्या गावाला. आणि माझ्या गावावरनं आज 7-8 क्विंटल दूध चोपड्याला जात आहे. मग बाकी एक थैल्यांची पॅकिंग वगैरे हे दूध वापरतात लोक. मग आता ते शुद्ध राहतं का कसं राहतं असं. पण एक ठिकाणी कसा अनुभव आला, म्हणजे काही शेतकरी सांगतात की बुवा लोकांना आपण जर शुद्ध दूध घरी जाऊन देतो बुवा, तरी पण त्याच्यामध्ये ते भाव तोलमोल करता बुवा, एवढं महाग देत आहे बुवा. आणि जर पिशव्यांचं भेसळयुक्त दूध असेल बरेचदा बुवा, अगोदरपासून शेतकरी हा व्यवसाय शेतकरीचा आहे. शेतकरी तर अगोदरपासूनच लाचार आहे ना. त्याच्या कुठलाही माल त्याने काढला का त्याची किंमत तो स्वतः करूच शकत नाही, त्याची किंमत दुसराच करतो. शोषणच होत आहे. हा, बरोबर. ते ही एक अडचण आहे बुवा की लोकांना शुद्धची किंमत नाही बुवा. आणि मग एखादी माणूसला कधी समजा दारूचे व्यसन राहिलं ते मग ते म्हणता ना गदाड्याचे आणि गोड्याचे, गदाडे बिन गोडे बी एका रेसमध्ये दौडायला पाहत होतो, तसा मधला भाग. त्याच्या जिभेला बी चव राहत नाही ते ओरिजिनलचे, कारण त्याला ते दुसरीच खायची सवय, केमिकल युक्त खायची सवय पडून गेलेली असते ना. सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. आणि अपेक्षा आहे की आपला व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांचा फायदा होईल, जेणेकरून नुकसान नको व्हायला पाहिजे व्यवसायामध्ये.
त्या हेतूने तुम्ही त्यांना सहकार्य करणार अशी अपेक्षा आहे. हो हो. तुम्ही तुमच्या जसा वेळ तुम्हाला मिळेल तसं त्या लोकांना, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आणि वेळ द्या, तर हीच एक अपेक्षा आहे.